नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजना आता 12वी पास तरुणांनाही मिळणार 10,000 रुपये शासन निर्णय आलेला आहे। मग या नवीन GR मध्ये काय माहिती दिली आहे ते बघूयात। तर मित्रांनो, लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेप्रमाणे तरुणांसाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता दिली आहे। राज्यातील दरवर्षी कितीतरी विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून व्यवसाय तसेच नोकरीच्या शोधात बाहेर पडतात, परंतु नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि दिवसेंदिवस तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढताना दिसते आहे। मग या पार्श्वभूमीवर युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे। मग या योजनेअंतर्गत इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील व तरुणांना तसेच उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, या GR मध्ये आपण बघू शकतो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन 9 जुलै 2024 चा हा निर्णय आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण शासन निर्णय काय सांगितला आहे तो बघूया। राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना आता सुरू केलेली आहे। तर मग या उपक्रमाअंतर्गत योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मग त्या ठिकाणी आपल्याला आपलं नाव नोंदणी करायची, आस्थापनाची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी त्या ठिकाणी सर्व आपल्याला कळणार आहे। सर्व ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांची राहील। मग कोण पात्र असणार आहे, कोण ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहे, तर 12वी ITI पदवी पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील। या ठिकाणी लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था या ठिकाणी ते 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षण प्रणालीसाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील। मग सध्याच्या मनुष्यबळ आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील। या योजनेअंतर्गत पात्र उद्योजकांची यादी या ठिकाणी परिशिष्टामध्ये दिलेली आहे। मग शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग महामंडळाचे संबंधित तालुका राज्यस्तरीय कार्यालय योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकतील। रोजगार इच्छुक उमेदवाराची पात्रता, उद्योजकाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल। अशा प्रकारचे हे स्वरूप आहे। तर मग त्याची पात्रता कशी आहे, तर उमेदवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे। उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता ही 12वी पास पासून पुढे ITI पदवी पदव्युत्तर असावी। मात्र शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेसाठी सहभागी होऊ शकत नाही, ते पात्र असणार नाहीत। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा। उमेदवाराची आधार नोंदणी असावी। उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे। उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। या योजनेमार्फत सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे। सदरचा 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा, औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही। तसेच या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे। 12वी पासला 6,000 रुपये, ITI पदविका असेल तर 8,000 रुपये, पदव्युत्तर असेल तर 10,000 रुपये।
या योजनेअंतर्गत उपरोक्त तक्त्यात जे दरमहा वेतन जे दिलेले आहे ते शासनाद्वारे अदा करण्यात येणार आहे। मग ते थेट DBTद्वारे मिळणार आहेत। एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच मिळणार आहे। शिकाऊ उमेदवार जे आहे ते यासाठी पात्र नसणार आहेत। आपण बघितलं 12वी पासना 6,000, ITI पदविका असेल 8,000 आणि पदवीधर असेल त्यांना 10,000 रुपये याप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार आहे। आपण यात भाग घ्या। धन्यवाद।